बरं ते गरीब असतात ज्यांना हवा आहे 100 ग्रॅम हवं आहे, कोणाला अर्धा किलो हवं आहे, हां, तर त्यांना ते मॉलमध्ये कसं अवेलेबल होणार आहे? माझा जन्म छोटंसं गाव आहे चिंबळा म्हणून, त्या गावात झालेला आहे. शिक्षणही 10वी पर्यंत त्याच गावात झालेलं आहे. मग आता ग्रोथ काहीतरी हवा आहे आपल्याला, म्हणून आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालो. त्यानंतर आमच्याकडे अगदी कमी मालामध्ये आम्ही दुकान चालू केले. त्यानंतर ग्रोथ होत 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 गेली आहे. किराणा दुकान मी इथे 2004 पासून चालवते. तर सगळं बेसिकली इथंच यायचे, याद्या वगैरे सगळ्यांच्या असतात 1 महिन्याची. जे आता नोकरीवाले असतात, तुम्ही प्रत्येक गोष्ट घ्यायला तर मॉलमध्ये नाही जाऊ शकत. काही फॅमिलीवाले असतात, त्यांना 1 महिन्याची पूर्ण यादी हवी असते. बरेचसे फॅमिली असे असतात की त्यांना मोठ्या मोठ्या बॉटल वगैरे, की त्यांना प्रोग्राममध्ये त्यांच्या कोणी पाहुणे वगैरे आले तर लागणार आहेत. मग आणि तुम्ही मॉलमध्ये जाता, तुम्हाला जे बारीक सारीक वस्तू हव्या असतील त्या काही वेळेला भेटत नाही, त्या ह्या आमच्या ग्रोसरी शॉपमध्येच भेटतात. तुम्ही सुई मागा, दोरा मागा, की तुम्ही गव्हाचा कट्टा मागा. कस्टमर सोबत तर आमचं असं एक रिलेशन असतं की तो कस्टमर आम्ही नसलो ना तरी आमची वाट बघतो की हे दुकान कधी उघडणार. प्रत्येक गोष्ट शिकण्याची आवड आहे आणि सगळे करतात, आपण करून बघावं. मला का नाही जमणार, म्हणून मी पण पुढाकार घेतला.